शीखांचे आद्य गुरु गुरु नानक देवजी महाराज यांच्या 550व्या प्रकाश पूरब वर्षानिमित्त नाशिकच्या गुरु नानक देवजी सेवा असोसिएशनच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात उपस्थित नागरिकांना भाविकांना सरबत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे यांनी हजेरी लावून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। गुरु गोविंद सिंग फाउंडेशनच्या वतीने आज गुरु नानक जयंती यांना 500 वर्षाच्या वरती झालेला आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी आपल्या आज या त्रिमूर्ती चौकात सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। गरमीचे दिवस आहे, उन्हाळा खूप वाढतो आहे आणि त्यामुळे साहजिक सरबत दिल्यानंतर लोकांना थंडावा मिळतो आहे आणि त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम या फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेला आहे। नेहमीच गुरु गोविंद सिंग फाउंडेशनच्या वतीने सतत काही ना काही सामाजिक उपक्रम हे आयोजित केले जातात आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र करून त्यांना या उपक्रमांचा फायदा होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात। मी गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे बिर्दी साहेब, त्याचबरोबर लाल साहेब इथे उपस्थित असलेले सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देते, आभार मानते की एका चांगल्या उपक्रमाचं आयोजन त्यांनी केलं आणि त्यांच्या फाउंडेशनला शुभेच्छा देते। गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते। यावेळी गुरु नानक देवजी सेवा असोसिएशनचे हरजीत सिंह जी व परमिंदर सिंह यांनी माहिती दिली। के शहीदी के दिवस के ऊपर से गुरु नानक जी के 550 साल के विषय में आज से हमने सभी लगाए। ये अगले 9 दिन तक नासिक के हर और नासिक रोड देवलाली हर कोने में लगेगा। लोगों को हमारा गुरु नानक का भगवान जी का बाबा जी का संदेश भेजेगा जो कि चीज़ें सब ये आए, सब एक ही समान है, एक समान, एक गुरु, एक संदेश। आज का जो प्रोग्राम है गुरु गोविंद सिंह फाउंडेशन सब गुरुद्वारे ने मिलके, सब सेवादार ने मिलके बहुत आए। इधर के लोकल भी जो आए, जय भावे साहब आके, महेश आयरे आके गए, उनका भी धन्यवाद देते हैं। मैं सबसे पहले सभी लोगों का, सभी सिख समुदाय का धन्यवाद करना चाहता हूँ जिन्होंने इस शिविर में बड़े बढ़ चढ़ के हिस्सा लिया है और साथ ही मैं सारे दुनिया को, सारे नासिक के संगत को, सारे को मैं मैसेज देना चाहता हूँ कि सिख जो धर्म है ये शांति का प्रिय है और इसी के निमित्त में हम लोग जो है एक शांति का उपदेश देते हुए सारे नासिक में शिविर का प्रोग्राम ऑर्गेनाइज किया। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। शिविर का कार्यक्रम जो आहे आमचे 5वें धर्मगुरू गुरु अर्जन देवजी यांच्या शहीदी गुरुच्या हिशोबाने हा कार्यक्रम असला जातो। त्यांना दिल्लीच्या चांदणी चौकात गरम तव्यावर बसवून पण त्यांना शहीद केलं गेलेलं होतं आणि तेव्हा त्याच्यापासून हा कार्यक्रम जमीनचा, थंड पाण्याचा, त्याच्यामुळे एक अजून मोठा इतिहास आहे तो आता इथं संपूर्ण सांगू शकत नाही की ज्यांनी चुगल्या लावून त्यांना शहीद करायचा प्रयत्न केला होतं त्यांच्याच पुत्रवधूंनी यांना सपोर्ट केलेला होता गुरु अर्जन। त्या बाईच्या त्यांच्या सुनेच्या हिशोबाने हा एक कार्यक्रम आज राबवला जातो आणि नाशिकच्या हिशोबाने हा कार्यक्रम आम्ही 10 दिवस 1 तारखेपासून 10 दिवसपर्यंत हा कार्यक्रम चालवण्यात प्रत्येक ठिकाणी संपूर्ण नाशिक शहरात गुरु अर्जन देवजी एवढं शहीद झाल्यानंतर त्यांनी इतकं शांतीपूर्वक शहीदी दिलेली आहे की सगळ्यात पहिले संपूर्ण इतिहासात याची शहीदी कुठेच झाली। सत
या प्रसंगी मिल्खा सिंग हुडक, जसपाल सिंग चड्डा, कुलवत सिंग बग्गा, करणजीत सिंग कीर, बलवीत कौर चौधरी, मनजीत सिंग कौर चौधरी, इंद्रजीत सिंग घटोडे, डॉली राजपूत, मनजीत कौर आनंद, हेमंत झामरे, रघुवीर सिंग सलुजा, अजय ठापर, ज्ञानचंद देवगन, अवतार सिंग पनफेर, रवींद्र कौर पनफेर, सुमित कौर आनंद आदी मान्यवर उपस्थित होते। गुरु नानक प्रकाश पूरब वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम सप्ताह सुरू असून शनिवारी नाशिक रोड परिसरात शरबत वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक।